सरली, 5 वर्ष सरली आणि इलेक्शन आली आणि एका रात्रीत खैरात झाली, खैरात झाली. काय सांगता? बघितलं का मंडळी, आपली वारी लोकसभेची सुरू झालेली आहे आणि आपण आज पोहोचलेलो आहोत सावनेर मध्ये. सावनेर म्हणजे रामटेक मतदारसंघामधलं हे गाव आहे. खरं म्हणजे इथं फार जोरदार काटेकी टक्कर आहे असं सांगतात. बीजेपी आणि काँग्रेस या दोघांमध्ये इथं काटेकी टक्कर होणार आहे. पण सावनेर या गावाचं आणखीन एक वैशिष्ट्य, म्हणजे वैशिष्ट्य तशी खूप आहेत ह्या गावाची. असं सांगतात की राम गणेश गडकरींचं मूळ गाव सावनेर. वा वा, काय मोठा नाटककार हो राम गणेश गडकरी. हा, मला आणखीन एक कळलं मंडळी, इथं यमाचं मंदिर आहे. यम म्हणजे नॉट मनी, यम घेऊन जाणारा यम, त्याचं मंदिर इथं आहे. हा, तर मंडळी, पण हा जो यम आहे तो आता कुणाला फावतो आणि कुणाला इथं निवडून देतो. यम म्हणजे मी म्हणेल की माणसं, इथली माणसं, एम फॉर माणसं, या लोकसभा मतदारसंघामधली माणसं आता कुणाला निवडून देतात हे आपल्याला बघायचंय. पण नेमकं इथं कुणाला तिकीट कसं मिळालं आणि कुणाचं तिकीट का कापलं हे आता आपण बघणार आहोत. चला मग जाऊन चर्चा करूया. 5 वर्ष सरली, 5 वर्ष सरली आणि इलेक्शन आली आणि एका रात्रीत खैरात झाली, खैरात झाली. काय सांगता? थांबा. नमस्कार. हॅलो, हाऊ आर यू? सगळे व्यवस्थित आहे का? आरामात. चला पटापटा गाडी चढून घे बरं. पुढे सरका, मला फार बोलायला नका. चला पटापटा. हो कंडक्टर, स्टँडिंग मध्ये उभा राहू का? स्टँडिंग नाही, जो उभा असेल त्याला घेऊ, पण स्टँडिंग येणार नाही. जो उभा त्याला उभा करणार, पण मग दुसरे स्टँडिंगला आपण बसवून देणार. हा, पैसे आहेत का? मग चला घरी जावा सगळ्यांनी. ज्याच्याकडे पैसे त्यांनी यायचं फक्त. चला. काय झालं साहेब? काय झालं? जागाच नाहीये बसायला. असं आहे मग आपला कार्यक्रम हाऊसफुल आहे. चला पटकन. 4 वर्षात महागाई वाढली, सिलेंडरात कपात झाली आणि कांद्यानं शिमाच गाठली. पण नमस्कार. 5 वर्ष सरली आणि इलेक्शन आली आणि एका रात्री इकडे कोण बसलेलं आहे? झाली, खैरात. इकडे कोण बसलेलं आहे? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना काय काय ते? आपला पक्ष कोणता, काय हे आता क्लिअर झालेलं आहे ना? कन्फर्म आहे ना? नाही तर एवढ्यातल्या एवढ्यात तुम्ही इकडून तिकडे जाल. अशी गडबड करू नका. ऑलरेडी खूप गडबड झालेली आहे. ओरिजिनल इकडे. वा, महाविकास आघाडी म्हणते ओरिजिनल इकडे. बर, काय हरकत नाही मंडळी. आता आपण आलेलो सावनेर मध्ये. हा, काय वातावरण बेस्ट झालं हो. एकदम पाऊस पडला, टेम्परेचर एकदम थोडं डाऊन झालं, पण राजकीय टेम्परेचर एकदम वाढलेलं आहे इथलं सावनेर मधलं. कारण सावनेर हा रामटेक मधला मतदारसंघामध्ये असणारं गाव, बरोबर का नाही? सावनेर गडकरींचं मूळ गाव. खडसे गडकरी म्हणलं की ब्रेक दाबला तू. हा, असं करू नको. खडसे म्हणजे आमचा ड्रायव्हर आहे खडसे. नाही तर तुम्हाला गडबड वाटायची महायुतीला. हा, तसेही स्वगृही आलेले आहेत खडसे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आता मंडळी, आता तुम्हाला सांगतो इथं नेमकं काय घडलं. कृपाल तुमाने, शिवसेनेचे, म्हणजे फुटण्याच्या आधीच्या शिवसेनेतले खासदार कृपाल तुमाने 2 वेळेस इथं खासदार होते, बरोबर? ते गेले शिंदे साहेब बरोबर. त्यांना असं वाटलं की शिंदे साहेब त्यांना तिकीट देतील, पण काहीतरी गडबड झाली. काँग्रेसमधून आयात केलेले राजू पारवे यांना शिंदे गटानं इथं उमेदवारी दिलेली आहे. आता महाविकास आघाडीकडून रश्मी बर्वे उभ्या राहणार होत्या, पण नंतर काय झालं, त्यांचा अर्ज बाद झाला. जातीचं प्रमाणपत्र त्या वेळेवर देऊ शकले नाहीत का, काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि त्यांचा अर्ज बाद झाला. आता त्यांच्या मिस्टरांना म्हणजे श्यामकुमार बर्वेंना उमेदवारी मिळालेली आहे. आता थोडंसं मला श्यामकुमार बर्वेंना थोडंसं काय म्हणतात, वॉर्न करायचंय, बाबा घरी जायचंय. बायकोची उमेदवारी गेली आणि तुम्हाला उमेदवारी मिळाली, घरी जेवायला मिळालं पाहिजे का नाही? त्यामुळे जरा वहिनींची जपून वागा. आता याच्यानंतर वंचित बहुजनने आधी शंकर चव्हाण यांना दिली होती, पण नंतर त्यांनी काँग्रेसचे बंडखोर किशोर गजबिये यांना पाठिंबा दिलाय. म्हणजे सगळ्या काँग्रेसच्या लोकांमध्ये तिथं लढत आहे की काय असं मला वाटायला लागले. पण असं मला कळलेलं आहे की भाजप
आणि काँग्रेस यांच्यामध्ये सतत लढत असते. तर चला आता इथून आपण नेमकी सगळी सुरुवात करणार आहोत. कशामुळं काय झालं आणि कुणामुळं कुणाचं तिकीट गेलं. मला इथे शेतकरी बसलेले आहेत आमचे 19-20 नंबरवर, बरोबर. पहिला आपण मुद्द्यालाच हात घालू. नेमके इकडचे प्रश्न काय आहेत? इकडे शेतकऱ्याचे मुद्दे म्हणजे असे आहे, हा. शेतकरी शेतीमालाला भाव नाही आहे, शेतीमालाला भाव नाही. संत्र्याला भाव ते नाही, सगळीकडेच नाही का इथं नाही? सगळीकडेच भाव नाही आहे. सगळीकडेच भाव आणि नाही. उत्पादन खर्च खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. हा, इथून संत्रा बांगलादेशला एक्सपोर्ट व्हायचा, तो आता होत नाही. का बरं होत नाही? 19-20 मध्ये हा आपल्या देशामध्ये कांद्याचं उत्पादन जे झालं, हा ते कांद्याचं उत्पादन 1 एकर मध्ये जे झालं हा. ते आपल्या शासनाने, केंद्र शासनाने हा. 2.5 एकर म्हणजे 1 हेक्टर मध्ये झालं असं हा. दाखवलं. आणि मग जो आपण नेहमी आपल्याकडं कांदा आयात करत होतो, बांगलादेश हा मोठा आयातदार होता, हा यांनी बॉर्डरवरून कांदा वापस बोलवला बर केंद्र सरकारने. केंद्र सरकारने. आणि त्याच्यामुळे बांगलादेश आपल्यावरती खूप नाराज झाला. बांगलादेश नाराज झाला. महायुतीच्या लोकांना आपण विचारूया. तुम्ही ऐकलं का आता काय म्हणाले ते? तुमच्या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे इथल्या शेतकऱ्यांना हा फटका बसलेला आहे. तुम्हाला काय म्हणायचंय? चुकीचं म्हणतात आहे ते. हा. गेल्या 10 वर्षापासून आमचे सन्माननीय मोदी साहेबांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात जो विषय ठेवला, प्रामाणिक विषय ठेवला. एक काळ यांचाही असा होता का युरियाचं पोतं त्या ठिकाणी मिळत हा. नव्हतं. पोलीस स्टेशन मध्ये युरियाचा ट्रक उतरत होता आणि लिंकिंग मध्ये युरिया देत होते. आज नॅनो युरिया मोदीजींनी आणला. हा युरियाचं बोरं अगोदर 495 रुपयामध्ये मिळत होतं. आता युरियाचं बोरं फक्त ते 40 किलो भेटते. 40 किलो. पहिले 50 किलो भेटत होतं, आता 40 किलो भेटतं. त्याच्यावर मोदीची फोटो आहे आणि आता ते 1500 रुपयाचं भेटते. युरियाच्या पोत्यावर मोदी साहेबाचा फोटो कशाला छापला तुम्ही? मोदी साहेबांचा देशाचे प्रधानमंत्री आहे ते. देशाचे प्रधानमंत्री. देशाचे प्रधानमंत्री असल्यामुळे हा त्यांना फोटोचं सर्व देशाचे प्रधानमंत्री आहे. ते सर्व देशाचे प्रधानमंत्री म्हणतात ते. हो, देशाचे प्रधानमंत्री आता यापूर्वी झाले नाहीत का कोणी प्रधानमंत्री? हा. पण मोदी साहेबांना इतर कोणीच दिसत नाही, फक्त त्यांचेच फोटो. हा. आता फक्त एकच नोटाच राहिलाय, फक्त नोटच राहिली आहे. बरोबर बरोबर. काय म्हणताय ते ऐका. संजय गांधी निराधार योजना, हा. इंदिरा गांधीच्या नावाने हजारो योजना, हा. राजीव गांधीच्या नावाने हजारो हा. योजना, ह्या कुठून आल्या? मग मोदीजींनी जर शेतकऱ्यांच्या हिताचं काम केलं असेल तर त्यांचा फोटो यांना पण काय वावगा? पण हे तर म्हणतायत हिताचं काम झालेलं नाही म्हणतायत ते. त्याचं खूप झालं. हिताचं काम शेतकरी हिताचं काम काय झालं? हे शेतकऱ्यांचे कैवारी बनून येत आहे. हा. यांना विचारावं, आमच्या या विधानसभेत हा 60 वर्ष जेव्हापासून देश झाला तेव्हापासून किती पांधन काँग्रेसनी बांधली, किती पांधन? किती पांधन रस्ते हा. काँग्रेसनी बांधले. आणि सांगावं, पालकमंत्री पांधन योजना मुळात बावनकुळे साहेब जेव्हा पालकमंत्री होते त्यांनी राबवली. आणि शिवाय पांधन योजना, नरेगातनं पांधन योजना पहिली सुरू होती आणि आजही सुरू आहे. हा आणि आजही सुरू आहे. हा बावनकुळे साहेबांनी नाही आणली, हा आघाडी सरकारनं आणली होती. याआधी जिल्हा विकास नियोजन मध्ये 150 कोटी येत होते यांच्या काळात. हा. आज आमच्या काळात 1200 कोटी जिल्ह्याचं डेव्हलपमेंट साठी येतं आणि प्रत्येक विधानसभेला 100 कोटी रुपये पांधन रस्त्याला दिले, जे शेतकऱ्यांना. जिले के विकास के लिए 1200 कोटी आता है, खुद के विकास के लिए 1200 कोटी आता है, इसके लाभ नहीं गया. विकास कुणाचा झाला? विकास स्वतःचा झाला का जिल्हे का झाला? मला असा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही जे शेतकऱ्याच्या संबंधी सांगतायत की सरकारने एवढं काम केलं तेवढं काम केलं, मग शेतकऱ्यांनी एवढं मोठं आंदोलन का केलं तिकडे दिल्लीमध्ये? दिल्लीत का झालं आंदोलन? देशाची भौगोलिक हा? परिस्थिती, आतंकवादी आहे. देशाची भौगोलिक परिस्थिती त्या त्या क्षेत्रानुसार असते. हा आणि त्यांचं जे काही डिमांड असेल हा. ते शेतकऱ्यांची डिमांड पुरवण्याचं हा. आणि करण्याचं काम आम्ही हा. केलं. पण पूर्ण 100% तर कुठलंही सरकार हा. आलं तरी ते पूर्ण होऊ शकत नाही. पण प्रयत्न प्रामाणिक आहे. प्रयत्न प्रामाणिक आहे. 100% नाही होऊ शकत. प्रयत्न प्रामाणिक आहे. मोदी साहेबांनी 10 वर्षा अगोदर म्हटलं होतं की कास्तकाराची की आज दुगणी होईंगी. हा. मला सांगा, जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा 13,000 रुपये कापसाला भाव होता. हा. आता कास्तकाराचे हाल का? 6,000. 6,000. महाविकास आघाडीच्या वेळेस 13,000 होतं, म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांच्या वेळेस. त्यावेळेस कास्तकारांना पण कास्तकाराचं लोन माफ झालेलं होतं. हा. आता काय आहे, कास्तकाराची आत्महत्या करतोय तरी ह्या सरकारला जाग येत नाही. तरी या सरकारला जाग येत नाही. मंडळी, आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. आपण पोहोचलोय सावनेर मध्ये आणि आपण विचार करतोय की काय होतं महाविकास आघाडी सरकारच्या काळात आणि आता काय नेमकी परिस्थिती आहे शेतकऱ्याची.
तर मंडळी नमस्कार, आपण आलेलो आहोत सावनेरमध्ये. सावनेर मधली चर्चा जोरदार चाललेली आहे. आपण असा विचार करत होतो की शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. महाविकास आघाडी सरकारने कापसाला चांगला भाव दिला होता आणि आता कापसाला भाव बरोबर नाहीये असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. इकडे मागे जाऊन आपण बोलूया. बोला, काय म्हणणं आहे महाविकास आघाडी सरकारने? माझ्या हातातलं माईक घेऊ नका. हा सर, आता जे किसान आंदोलनच्या बाबतीत जे विरोधी पक्षवाल्यांनी जे म्हटलेलं आहे किसान आंदोलनाच्या बाबतीत ते सरासर खोटं आहे. कारण की ते किसान आंदोलन पूर्ण पेड आहे. कोणतंही किसान आंदोलन टेंट मध्ये एसी लावून बिर्याणी खाऊन होत नाही. तिथे बॉर्डरवर दिल्लीवर बिर्याणी खाऊन एसी लगाकर हो रहा है. हा बोला. शेतकऱ्यांवर आरोप आहे. त्या पंजाबच्या शेतकऱ्याचे पोरं विदेश येत आहे. त्यांचे बाप दादा जेव्हा रस्त्यावर बसले त्या बाहेरच्या लोकांनी त्यांची व्यवस्था केली. हे सरकार आणि याचे कार्यकर्ते शर्मेने मिळले पाहिजे. देवेंद्रजी फडणवीसची हार झालेली आहे. ज्या दिवशी त्यांनी रश्मी बर्वेचा फार्म रिजेक्ट केला अधिकाऱ्यांना सांगून, त्याच दिवशी सुनील केदारचा विजय झालेला आहे. मला सांगा, मला एक मिनिट रश्मी बर्वेंचा अर्ज का रिजेक्ट झाला? सरकारने जाती प्रमाणपत्र खोटे ठरवण्यासाठी त्या अधिकाऱ्यावर जबरदस्ती दबाव टाकला आणि हे हायकोर्टात सिद्ध झालं. पण हायकोर्टाने हे म्हटलं की आम्ही इलेक्शन थांबवू शकत नाही. हे म्हणजे देवेंद्र फडणवीसची हार आहे. म्हणजे एका महिलेला ते घाबरले. रश्मी बर्वे जिल्हा परिषदेची अध्यक्ष होती 2.5 वर्ष आणि सदस्य आहे 4.5 वर्षापासून. तेव्हापासून या लोकांना खोटे प्रमाणपत्र दिसले नव्हते का? आमचा सवाल आहे. या लोकांना खोटे प्रमाणपत्र दिसले नव्हते का? दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. हे दोन्ही पक्ष मग महायुती आणि महाविकास आघाडी. पण मला एक सांगा, हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत, मग तुम्ही आयात केलेला काँग्रेस मधल्या उमेदवाराला का पाठिंबा द्यायला लागले? तुमच्याकडे उमेदवार नव्हता? आमच्याकडे उमेदवार होता ना. काँग्रेसच्याच उमेदवारांना सगळ्यांनी उभं केलं आहे. हा, पण म्हणून तुम्ही पण काँग्रेसच्याच उमेदवाराला पाठिंबा दिला. आम्हाला संविधान वाचवायचं आहे. संविधान वाचलं पाहिजे. संविधान वाचलं पाहिजे. संविधान वाचलं पाहिजे यासाठी आम्ही किशोर गजबेंना वंचित महायुतीसोबत बसलेली आहे. युतीमध्ये दोघांचंही मतदान डिवाइड होईल यापेक्षा एका उमेदवारांनी माघार घेऊन निवडून येणाऱ्या उमेदवाराला प्रकाश आंबेडकर साहेबांनी जिथे तिथे समर्थन जाहीर केलं आहे. नागपूरमध्ये काँग्रेसला समर्थन दिलं, परंतु या काँग्रेसनी त्याच प्रकाश आंबेडकरांच्या विरोधामध्ये अकोल्यामध्ये उमेदवार दिला. यांची ही अशी नीती आहे. त्याच्यामुळे तुम्ही चिडले आणि तुम्ही त्यांचा उमेदवार आयात केला काँग्रेसचा. जशास तसं उत्तर दिलं जाईल. जशास तसे उत्तर दिले जाईल. जशास तसे उत्तर. महाविकास आघाडीला एक प्रश्न विचारायचा आहे. कृपाल तुमाने साहेब तुमच्या बरोबर होते, ते खासदार होते, त्यांनी काम केलं होतं का काही? जेव्हा कृपाल तुमाने जेव्हा निवडून आलेले होते तेव्हा बीजेपी सोबत निवडून आलेले होते. त्याच्या अगोदर सुद्धा ते महायुतीमध्ये निवडून आलेले होते. आणि त्यांनी फुटीच्या आधी ते तुमच्या बरोबर होते. त्यांनी काम केलेलं नाही म्हणून त्यांनी महायुतीने त्यांना तिकीट नाही दिलं असा त्यांचा आरोप आहे का? हे निष्क्रिय आहे का हो? त्या कृपाल तुमानेंनी काही काम केलं नाही असं तुमचा सर्वे सांगतो म्हणे. मोठं काम केलं, पण यांच्या सोबत ते गेले आणि यांनी त्यांना सहकार्य केलं. 19 मध्ये आमच्याशी बैमानी केली शिवसेनेनी आणि तिकडे गेले. पण नंतर तर तुमच्या बरोबर आले ना, शिंदे साहेब बरोबर आले तर ते आमच्याच होते. शिंदे साहेब बरोबर आले का नाही? बेईमान. हा, तुमच्याकडे आले तर चांगले आणि यांच्याकडे आले तर बेईमान. बोला उसको कहते नहीं जो वापस आया. महाराष्ट्रामध्ये 29 ठिकाणी भारतीय जनता पक्ष उमेदवार आहेत. त्यातल्या 13 काँग्रेस मधून आयात केलेले उमेदवार आहेत. 13 काँग्रेस मधून आयात केले आणि स्वतःला म्हणतात की भारतातला सर्वात मोठा पक्ष. यांच्याकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हेड ऑफिस असताना सुद्धा नागपुरात उमेदवार भेटत नाही. हे शोकांतिक आहे भारतीय जनता पक्षाची. काय म्हणणं आहे तुमचं? जगातला सगळ्यात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे. जगातला सगळ्यात मोठा पक्ष. आणि म्हणून आम्ही लोकशाहीचा आदर करतो. पण जगातला सगळ्यात मोठा पक्ष सगळ्या इतर पक्षातल्या लोकांना काय घेतोय? लोकशाहीचा आदर करतो. लोकशाहीचा आदर. लोकशाही टिकली पाहिजे. यांचं धोरण आहे अगोदर आरोप करायचे, ईडी लावायची, सीबीआय लावायची आणि त्यांना ब्लॅकमेल करून पक्षात घ्यायचं, पवित्र करून घ्यायचं. याच्यामुळे
अजितदादावर 70,000 कोटीचा यांनी आरोप केला हा. होता मोदी साहेबांनी. यांच्याकडे गेल्याबरोबर स्वच्छ झाले. केस पाटील साहेबांवर आरोप होता ते 4 दिवसापूर्वी घोटाळ्याची केस सुरू आहे, केस मागे नाही. भ्रष्टाचारी पाटील BJP आहे. भारतीय जनता पार्टी हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे म्हणून त्यांनी सांगितलं. हो. मग 29 पक्ष कशाला सोबत घ्यायची गरज पडली त्याला? बरोबर आहे. का लढत नाही सगळ्याच्या सगळ्या अटलजीच्या सीटा? एवढे काळामध्ये पक्ष का 35 पक्षाचं का सरकार तोडा लागले? अटलजीच्या काळात 35 होते. हा बरोबर, पक्षाचं सरकार चालवलं. 35 आता कमी केले. आता जरा कमी केले आपण पक्ष. हा, अटलजीच्या काळात 35 पक्षाचं सरकार चालवलं. हा, अटलजीच्या काळामध्ये दोघंच खासदार होते, अडवाणी आणि अटलजी. अडवाणी आणि म्हणून अटलजी. त्यांना घ्यावं लागत होतं. हा हा यांनी सांगितलं की कोणताही प्रश्न विचारला हे सांगते 70 वर्षात काय केलं. दुसरं उत्तर नाही याच्याजवळ. हा 70 वर्षाच्या अगोदरची देशाची स्थिती हा. आजच्या स्थितीत काही फरक नाही हा. का? तेव्हाच्या बजेटले 1 रुपयाला काय किंमत होती आणि आताच्या 1 रुपयाला काय किंमत आहे हा. याच्यात काही फरक नाही हा. का? ते 1200 कोटीचं बजेट सांगते 150 कोटीच्या बजेटच्या तुलनेत. बरं. तेव्हा त्या 150 कोटीची किंमत किती होती? हा. काय महत्व होतं त्याला? काय? आज काय महत्व आहे 1200 कोटीले? हा. आज तर 2,500 कोटी पक्ष फोडासाठी तुम्ही खर्च करून राहिले. किती? 2,500 कोटी. 2,500 कोटी पक्ष फोडाले. मला फक्त एक सांगा, मी कंडक्टर माणूस आहे. माझा काही पगार असतो, महिन्याला पगार येतो. त्याच्यामध्ये माझ्या पोराचं शिक्षण होतं, पोरीचं लग्न होतं, आई वडिलाचं दुखणं होतं, खूपणं होतं, पैसेच राहत नाहीत माझ्याकडे. तुम्ही 2,500 कोटी रुपये पक्ष फोडायला कस काय, म्हणजे हे कस काय करता तुम्ही? आणि हे पैसे येतात कुठून? इलेक्ट्रॉल बॉन्ड. इलेक्टोरल की इलेक्ट्रॉल पावडर माहिती मला. बॉन्ड इलेक्ट्रॉल बॉन्ड. मधून आलेला पैसा. यांच्याही पक्षामध्ये 16,000 कोटी रुपये यांनाही मिळाले. तुम्हाला पण मिळाले 16,000 कोटी. मी एक युवा व्यक्ती म्हणून एक माझ्या स्वतःचे एक क्वेश्चन आहे. 10 वर्ष झाले बीजेपी सरकार केंद्रामध्ये आहे, बरोबर. त्यामध्ये मोदी सरकारने काय आश्वासन दिले की दरवर्षी 2 करोड रोजगार देणार. रोजगार आहे बरोबर. मुद्द्याची गोष्ट. थांबा. थांबा. जो काही रोजगार निघते, ज्या न्यूज रिपोर्टर मध्ये ज्या रोजगार त्या एक्झाम फॉर्म भरायची किंमत 1000 ते 1,500 रुपये असतात. आहे बरोबर. पण ते जेव्हा पण तो म्हणजे एक्झामच्या वेळ येतो की तो पेपर का बरं कॅन्सल होतो, मला हा का बरं कॅन्सल होतो? तर मंडळी, आपण आता होतो सावनेर मध्ये. आता जाणार आहोत आपण आपल्या पुढच्या टप्प्यावर. तुम्ही बघत राहा वारी लोकसभेची. प्रश्न काय आहेत, लोक लढतायत कशावर, कोणाचा कोणाला काही इथे ताळमेळ नाहीये. कोण म्हणतं मी महायुतीमध्ये, कोण म्हणतं मी महाआघाडीमध्ये, महाविकास आघाडीमध्ये, कोण म्हणतं मी बहुजन वंचित समाज आघाडीमध्ये. आता मंडळी, तुम्ही ठरवायचं आहे कोणाला मत द्यायचं, कशासाठी मत द्यायचं आणि कोणत्या प्रश्नावर मत द्यायचं, हे मात्र तुम्ही ठरवायचंय. लोकांनी ठरवलंय. क्या बात आहे. हे जर लोकांनी ठरवलं असेल तर मग आपला ह्या कार्यक्रमाचा सगळा जो घाट घातलेला आहे तो सफल झाला असं म्हणता येईल. चला मंडळी, आपण जाऊया आपल्या पुढच्या टप्प्यावर. बघत राहा महायात्रा वारी लोकसभेची. 4 वर्षात महागाई वाढली, सिलेंडरात कपात झाली आणि कांद्यानं शिमाच गाठली. पण काय सांगू दादा, 5 वर्ष सरली आणि इलेक्शन आली आणि एका रात्रीत खैरात झाली. असं सगळं गडबड आहे. वारी सुरू झाली की माझी अवस्था अशीच होती बघा. अभी तो ये सिर्फ झाकी है, अभी आगे सब बाकी है. लक्षात आलं का तुमच्या? चला मग जाऊया आता पुढच्या टप्प्यावर. बघत राहा वारी लोकसभेची. चल रे भाऊ, गाडी डायरेक्ट लोकसभेत जाणार, कुठेही थांबणार नाही, सांगून ठेवतो आत्ताच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.